आपलं घर क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायला आवडतं। त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे ऑर्गनायझर देखील उपलब्ध आहे, पण बरेचदा हे ऑर्गनायझर प्रत्येकाला घेणे हे पॉसिबल होत नाही। पण आपल्या घरातच अशा भरपूरशा वस्तू असतात ज्याचा उपयोग करून आपण घराला अगदी कमी खर्चात चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो। तर हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही कमी खर्चात स्वतःला आणि घराला खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आजकाल ना मार्केटमध्ये सुंदर सुंदर हँडवॉश डिस्पेन्सर उपलब्ध आहे, पण महागडे असल्यामुळे आपण बरेचदा घेऊ शकत नाही। जनरली ज्या हँडवॉशच्या बॉटल असतात ना त्याच आपण हँडवॉश डिस्पेन्सर म्हणून जशाच्या तशा वापरत असतो। तर ही हँडवॉश बॉटल माझ्या सिंक जवळ ठेवलेली असते आणि बरेच दिवसापासून मी जशीच्या तशीच यूज करत आहे। एखादी चांगली हँडवॉश बॉटल घ्यायची होती, पण बरेचदा प्रत्येक ठिकाणी हँडवॉश बॉटल घेणे पॉसिबल होत नाही। तर आज मी या बॉटलला खूप सोप्या पद्धतीने डेकोरेट केलेले आहे, तर तीच आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही जी हँडवॉश बॉटल आहे ना, यावर मी वारली आर्ट करायचे ठरवलेले आहे। तर त्यासाठी सर्वात प्रथम बॉटलला ब्राऊन कलरने पेंट करून घेतले। इथे मी ॲक्रेलिकचे कलर यूज केलेले आहे। त्यानंतर बॉटलला व्यवस्थित ड्राय होऊ दिले व जे ॲक्रेलिकचं आउटलाइनर असतं ना व्हाईट कलरचं, त्याने मी यावर डिझाईन ड्रॉ करणार आहे। तुम्ही वाटेल तर इथे ब्रश देखील यूज करू शकता, बट मला ब्रशपेक्षा हे ॲक्रेलिकचं आउटलाइनर खूप मस्त वाटलं। फर्स्ट टाइमच मी या प्रकारचं काहीतरी ट्राय केलं। जर तुम्हाला डिझाईन येत नसेल किंवा सुचत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मिळतील, वेगवेगळे आर्ट्स उपलब्ध आहेत, त्यानुसार तुम्ही आपल्या बॉटलला डेकोरेट करू शकता। यानंतर याला व्यवस्थित वॉर्निश करून घ्यायचं आहे, जेणेकरून यावरचा कलर जाणार नाही, कारण आपण पाण्याच्या ठिकाणी यूज करणार आहोत आणि आपली घरच्या घरी मस्त सुंदरशी एक हँडवॉश डिस्पेन्सरची बॉटल रेडी आहे। जनरली झाडू खराब झाला की आपण फेकूनच देतो, तर आज मी तुमच्यासोबत जुन्या झाडूचा खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे। तर इथे माझ्याकडे काही जुने झाडू होते जे खराब झालेले आहे आणि मी ते साठवून ठेवले होते की यापासून काहीतरी DIY तयार करणार। तर सर्वात प्रथम हे पूर्ण झाडू मी व्यवस्थित खोलून घेतले। एखादी जरी स्टिक यातली आपण बाहेर काढली ना की पूर्ण ज्या काड्या आहेत त्या बाहेर निघतात। तर झाडूला लागलेले जे प्लास्टिकचे हँडल आहे त्याचा उपयोग करून आपण DIY बनवणार आहोत आणि ज्या काड्या आहेत त्यापासून देखील तुम्ही सुंदर सुंदर DIY तयार करू शकता। तर याची आयडिया मी कधी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत शेअर करेल। तर इथे आपल्याला सर्वात प्रथम तिन्ही जे हँडल आहे प्लास्टिकचे ते सेम साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे। तर मी याला थोड्याशा छोट्या आकारामध्ये कट करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हाईट सिमेंट। तर इथे मी व्हाईट सिमेंटमध्ये पाणी घालून एक मीडियम घोल रेडी करून घेतला। त्यानंतर आपल्याला कुठलंही एक खोल भांडं घ्यायचं आहे ज्याचा खालचा सरफेस पूर्णपणे प्लेन असायला हवा। तर इथे मी एक प्लास्टिकची बकेट घेतलेली आहे, त्याला सर्वात प्रथम जे ऑइल असतं ना ते व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर जे व्हाईट सिमेंटपासून आपण मिश्रण रेडी केलेलं आहे ते या बकेटमध्ये घालायचं आहे। तर इथे मी पूर्ण मिश्रण या बकेटमध्ये घातलेलं आहे। नंतर बकेटला व्यवस्थित थोड्या वेळ टॅप करायचं आहे, जेणेकरून त्यात कुठलेही जे बबल्स असतील ना ते राहणार नाही। आणि त्यानंतर 1 बाय 1 जे प्लास्टिकचे हँडल आहे ते 3 साईडला ठेवायचे आहे। इथे जे प्लास्टिकचे हँडल आहे त्याची हाईट मी थोडीशी कमी केलेली आहे। मी तिन्ही हँडलला सेम साईजमध्ये कट करून घेतले। तुम्ही वाटेल तर ते हँडल जसेच्या तसेही यूज करू शकता। नंतर एक दिवस मी या व्हाईट सिमेंटला व्यवस्थित सुकू दिले आणि बघू शकता हा आपला मस्त एक सुंदरसा DIY टेबल रेडी आहे, ज्याचा उपयोग तुम्ही होम डेकोरेशनसाठी करू शकता। तर मी याआधी देखील अशा प्रकारचा एक टेबल रेडी केला होता। जवळजवळ 2-2.5 वर्षापासून मी तो टेबल यूज करत आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला होता। आता याचे जे पाय आहे त्याला मी व्हाईट कलरने पहिले पेंट केले आणि त्यानंतर गोल्डन कलरने पेंट केले। तुम्ही वाटेल तर तुमच्या आवडीच्या कलरनी तुम्ही पेंट करू शकता आणि बघू शकता दिसायला अगदी सुंदर दिसत आहे। कुठेही आपल्या घरातल्या कॉर्नरमध्ये प्लांट्स वगैरे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही या टेबलचा उपयोग करू शकता। बरेच दिवसापासून माझ्याकडे हा एक टॉवेलचा तुकडा पडलेला होता, तर याचाच उपयोग करून आपण एक मस्त सुंदरशी मॅट रेडी करणार आहोत। तर इथे सर्वात प्रथम मी काय केलं की टॉवेलवर एक मोठा ताट जो असतो ना तो ठेवून घेतला, जेणेकरून मला व्यवस्थित एक मोठा सर्कल ड्रॉ करता येईल। आणि त्यानंतर स्केच पेनच्या हेल्पने एक मोठा सर्कल ड्रॉ करून घेतला आणि त्या सर्कलला व्यवस्थित कट करून घेतले।
तर इथे टॉवेल जागेवरून हलायला नको म्हणून मी ते टेपनी व्यवस्थित त्या ताटावर चिपकवून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे काही ज्यूटची दोरी उपलब्ध होती, त्यापासून अशा वेणी रेडी केल्या। जशी आपण केसाची वेणी बनवतो ना त्याच प्रकारे आपल्याला ही वेणी गुंपायची आहे आणि त्यानंतर ग्लूगनच्या हेल्पनी मी ही वेणी टॉवेलवर सर्कल आकारामध्ये चिपकवून घेतलेली आहे। तुम्ही वाटेल तर इथे फेविकॉल किंवा जे फेविबॉन्ड असतं ना त्याचा देखील उपयोग करू शकता। आणि त्यानंतर बघू शकता आपली ही एक सिंपल सी मॅट रेडी आहे। त्यानंतर जो उरलेला टॉवेल आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, बट कट केल्यानंतर मला हे जे मॅट आहे ते खूपच सिंपल वाटत होतं, त्यामुळे मॅटच्या आउटसाइडमध्ये मी एक वेव डिझाईन चिपकवलेली आहे। सिंपल एक वेणी रेडी केली आणि ती वेणी झिगझॅग पॅटर्नमध्ये मी या मॅटच्या भोवताल चिपकवलेली आहे आणि बघू शकता आपली अगदी घरच्या घरी मार्केटसारखी सुंदरशी ज्यूट मॅट रेडी आहे। याला बघून कळणारच नाही की ही मॅट आपण घरच्या घरी बनवलेली आहे। बनवायलाही खूप सोपी आहे आणि दिसायलाही छान दिसते। तर जर आपल्या घरी कुठलेही डायनिंग टेबल असेल किंवा टी टेबल असेल तर त्यावर कुठलेही प्लांटर किंवा कुठलीही डेकोरेटिव्ह वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या मॅटचा उपयोग करू शकता। तर मी स्पेशली ही मॅट माझं जे टीव्ही टेबल आहे ना त्यावर हे प्लांटर ठेवलेलं आहे। बरेचदा असे प्लांटर आपण डायरेक्टली जेव्हा कुठेही ठेवतो ना तर त्यावर स्क्रॅचेस पडू शकता, तर ते मॅटवर ठेवलं तर त्यावर स्क्रॅचेस पडणार नाही। तर बघू शकता घरच्या घरी आपली ही कमी किमतीत ज्यूट मॅट रेडी आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा भरपूरशा टाकाऊ वस्तू असतात ज्याचा आपण कुठलाही विचार न करता फेकून देतो। तर माझ्याकडे देखील अशा प्रकारचं एक प्लास्टिकचा डिस्पोजेबल कंटेनर होतं। पहिले तर याला फेकायचेच ठरवले, मग लक्षात आले की याचा उपयोग आपण ड्रॉवर ऑर्गनायझेशनसाठी करू शकतो। तर काही दिवसाआधी मी तुमच्यासोबत ड्रॉवर ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर केला होता। तर त्यासाठी मी कार्डबोर्डपासून असे काही कप्पे रेडी केले होते। तर तुम्ही बघू शकता या आतला जो हा एक कप्पा आहे ज्यामध्ये मी कैची वगैरे स्टोअर केली आहे, त्यामध्ये मी बऱ्याचशा छोट्या मोठ्या वस्तू देखील स्टोअर केल्या आहे। तर कैचीचा साईज मोठा असल्यामुळे या छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना त्या वेळेवर मिळत नाही आणि त्याचा कचरा देखील झालेला आहे। तर हे जे प्लास्टिकचं डिस्पोजेबल कंटेनर आहे ते या बॉक्समध्ये वरच्या साईडला खूप चांगल्या प्रकारे फसतं, तर त्यासाठीच मी याचा उपयोग करणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या छोट्या छोट्या वस्तू देखील या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ऑर्गनाइज झाल्या आणि इझिली खालची वस्तू देखील आपण ॲक्सेस करू शकतो। तर इथे ड्रॉवर ऑर्गनायझेशनसाठी मी याचा उपयोग केला आहे। अशा प्रकारचे जे प्लास्टिकचे झाकण असतात ना ते जनरली आपण फेकूनच देतो। प्लास्टिकच्या बॉटलचे असो किंवा कुठल्याही छोट्या प्लास्टिकच्या डब्याचे असो, या झाकणाची क्वालिटी खूप छान असते। तर याचा देखील उपयोग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता। आता बघू शकता माझी जी बेडरूम आहे त्यामध्ये मी अशा प्रकारच्या 2 DIY लॉन्ड्री बॅग ठेवलेल्या आहे। तर त्याच्या बेसला मी हे जे प्लास्टिकचे झाकण आहे ते चिपकवलेले आहे, त्यामुळे जो लॉन्ड्री बॅगचा बेस असतो ना तो आपल्या टाईल्सला किंवा फरशीला टच होत नाही आणि त्यामुळे तो बेस खराब होत नाही। तर इथे मी काय केलं की ही जी लॉन्ड्री बॅग आहे त्याला हे असे झाकण चिपकवलेले आहे आणि जी ही दुसरी लॉन्ड्री बॅग बघू शकता ती थोडीशी हेवी असते, त्यामुळे त्याखाली असा जुना पोळपाट ठेवलेला आहे। तर ही सेम आयडिया तुम्ही घरातल्या बऱ्याचशा वस्तूंवर अप्लाय करू शकता ज्या वस्तू डायरेक्ट फरशीला टच होतात किंवा पाण्याच्या संपर्कात येतात। माझ्याकडे ना बरेच दिवसापासून हे 2 टॅग ठेवलेले होते। तर हे टॅग एका बॅगला लागून आलेले होते। तर पहिले तर विचार केला की या टॅगला फेकूनच द्यावं। तुम्ही बघू शकता याला जे जे दोरे लागलेले आहेत ते एक प्रकारची इलॅस्टिक आहे। तर या इलॅस्टिकचाच मी तुमच्यासोबत खूप मस्त उपयोग शेअर करणार आहे। आपल्या प्रत्येक लेडीजकडे अशा प्रकारचा एक ना एक पॅन्ट तर असतोच जो दिवसभर आपण ॲज अ नाईट सूट म्हणून वगैरे वापरतो। तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल खालून असे ओपन असलेले जे पॅन्ट असतात ना ते जमिनीला टच होतात आणि त्यामुळे खालचा जो बॉटम एरिया आहे तो खूप जास्त मळलेला असतो। बरेचदा मशीन वॉश केल्यानंतर देखील निघत नाही आणि वारंवार बरेचदा ब्रशने घासून तो एरिया फाटतो। जर आपल्याला हा एरिया छोटा करायचा असेल तर टेलरकडेच जावं लागतं, कारण बरेच जणांकडे इलॅस्टिक वगैरे उपलब्ध नसते। तर मला देखील हाच प्रॉब्लेम होत होता। रोज मशीन वॉश केल्यानंतर देखील खालचे बॉटम जे होते ना ते खूप जास्त मळलेले असायचे आणि हाताने ते क्लीन करावे लागायचे। तर त्यासाठीच या दोऱ्यांचा मी उपयोग करणार आहे। इथे फक्त मी काय केलं, जो बॉटमवाला एरिया आहे ना त्याला आतल्या भागून हलकीशी कट मारली। तुम्ही बघू शकता बॉटमचा जो एरिया असतो ना पॅन्टचा तो हलकासा फोल्ड असतो, त्यामध्ये गॅप असते। आता इथे छोटंसं कट मारल्यामुळे एक गॅप क्रिएट झालेली आहे आणि जी आता इलॅस्टिकवाली दोरी आहे ती मी सेफ्टी पिनच्या हेल्पने
या भागात इन्सर्ट करणार आहे आणि त्यानंतर जी इलास्टिक आहे ती व्यवस्थित टाईट करून आपल्याला बांधून घ्यायची आहे। त्यामुळे खालच्या भागचा जो एरिया आहे तो इलास्टिकने पॅक होईल आणि खालच्या साईडला घोळला जाणार नाही। तसं तर मार्केटमध्ये अशा प्रकारचे पैजामे विकत मिळतात। जर तुमच्याकडे त्या प्रकारचे पैजामे नसेल तर ही आयडिया देखील तुम्ही ट्राय करू शकता। जर तुमच्याकडे या प्रकारची दोरी नसेल तर तुम्ही या ठिकाणी इलास्टिकचा उपयोग करू शकता। तर बघू शकता घरच्या घरीच आपण 0 खर्चात पॅन्टला अल्टर केलेले आहे। टेलरकडे जायची गरज देखील पडली नाही। तर मैत्रिणींनो, या होत्या काही टाकाऊ वस्तू ज्याचा उपयोग करून आपण अगदी कमी खर्चात घर डेकोरेट करू शकतो। तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।